7 महिन्यांची तुम्ही जी शपथ घेतली ती पूर्ण करायचीच आहे तुम्हाला, म्हणून असं वागताय ना मुद्दाम मनाविरुद्ध माझ्याही आणि स्वतःच्याही. आता ऐक, सुनबाई उठली ना की तिला बेटी नेऊन दे. काय करताय बाबा? हे असलं काही आवडणार नाही तिला, हे राहू दे. मी काय म्हणतोय ते काय आहे की आपला नवरा आपली काळजी घेतोय असं तिला तिला वाटू दे, की त्याची जाणीव होऊ दे. हो अरे मी तुझ्या आईला सुद्धा असं काय आईला काय? नाही काय ते आईला काय 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 तू 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 हे दे तिला. हा मजे मजे ते बाबा बाबा उठ, घे चहा. मोहिनी, मोहिनी. हॅलो हॅलो मोहिनी. श्वास चालत नाही ते. अरे झोप आहे का काय? चहा घे. हे हॅलो, चहा चहा घे. हॅलो. काय वाईट नोकर असते सगळं. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अगं उठ गए सूर्य मावळ. हॅलो. कुंभकर्ण लाजेल आता. आई नाही, तात्पुरता नवरा, तात्पुरत्या लग्नाचा. हे चहा. काय केलं तुम्ही आता? माझं बोट चहात बुडवलं तुम्ही. काय करताय तुम्ही? मला उठवायला केलं तुम्ही. मी उठणारच होते आता. हो, उठलीच असतेस दुपारच्या जेवणाला. म्हणजे किती वाजले? 10 वाजलेत. काही काय 10 वाजलेत म्हणजे 10 वाजलेत. पण एवढे कसे वाजले? मी 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 खरं सांगते, मी एरवी कधी एवढी झोपत नाही, शपथ. ते काल काल खूप दमायला झालं होतं ना, म्हणून झोपले असेल. आणि 2-3 दिवस स्ट्रेसमुळे ना झोपच झाली नव्हती.
म्हणून झालं असेल, पण शपथ मी इतका वेळ नाही झोपत. आणि सॉरी, मला कसा डोळा लागला कळलंच नाही, इतका वेळ झोप लागली. पण बास आता. हे बघ, आरके द सुपरस्टार चहा घेऊन आलेत. चाय चाय चाय, गरम सफरचंद आहे, बिस्किट आहे, चाय चाय चाय. घे आता तो पटकन, बास आणि बडबडू नको आता. काय बघते काय? काही नाही, तुम्ही माझ्यासाठी भेटी घेऊन आलात आणि थंड होईल म्हणून मला उठवलं. आवडलं मला. थँक्यू. बोलू नको, हे घे. काय काय अरे बापरे, तुम्ही पण ना. काय केलं? काय झालं काय? आधी नाही उठवता आलं तुम्हाला? 10 वाजले आणि आता उठवताय मला? आधीच अर्धा तास झाला उठवतोय. अर्धा तास? हे असं खट्ट झालं ना तरी उठते मी. एवढी सावध झोप आहे माझी. आईला विचारा माझा. काय? मी तुला उठवायला काय काय प्रयत्न केलेत ना, माझं मला माहितीये. तू गप्प बस आता. असं काय केलं तो तुम्ही? तुझे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. ओ ओ, चहा पी आता, फक्त तू चहा पी. मला आता चहा पी. ऐका ना, ऐका ना. ऐका ना. काय आता? असं मला तुम्ही चहा खोलीत नका आणून देऊ. का? ते बरं नाही ना दिसत म्हणून. ऍज इफ मी दररोज आणून देणारच होतो चहा. तसं नाही हो, म्हणजे कधीच देऊ नका. ते काय आहे ना, आता मी या घरची सून आहे आणि सुनेने असं सेवा करून घेणं बरोबर नाही दिसत, तेही नवऱ्याकडून. लोक काय म्हणतील? माझ्या आई बाबाने मला वळण लावलं नाही. आणि दुसरं म्हणजे काय दुसरं काय? ते काय आहे ना, प्रत्येक गोष्टीची ना एक शिस्त असते, एक ठिकाण असतं, एक वेळ असते. हे असं खायचं प्यायचं सामान ना असं खोलीत आणू नये. सो वास राहतो दिवसभर खोलीत. बघा ना, आता दिवसभर रात्रीपर्यंत वास राहील, तर ते बरं नसतं. आणि त्याचं काय माहितीये का तुम्हाला? असं खोलीतच खायचं प्यायचं झोपायचं, आळशी होतो माणूस. मी दीलाई नेहमी असं सांगायचे. त्यापेक्षा ना सकाळ सकाळ बाहेर जायचं आणि डायनिंग टेबलवर चहा प्यायचा आणि घरच्यांशी जरा बोलायचं, गुड मॉर्निंग वगैरे. ते ते तसं झालं पाहिजे. हा, आणि आता ठरलं हा, मग उद्यापासून रोजचा सकाळचा चहा कॉफी हे सगळं डायनिंग टेबलवर. झालं? ऐका ना, आमच्या घरी म्हणजे देवकरांच्या घरी ना, माझा बाबाच रोजचा सकाळचा चहा बनवतो. काय काय बनवतो माहितीये? तुम्ही प्यायलाय का कधी? तुम्ही ना कधीतरी पिऊन बघा, खरंच तुम्हाला आवडेल. पण ना, तो मला कधी असा बेडरूम मध्ये चहा आणून देत नाही, माहितीये. मी काय म्हणते, उद्यापासून रोजचा सकाळचा चहा मी बनवू? चालेल? तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. बस, तू हे सगळं मला का शिकवते? बाबांनी सांगितलं म्हणून हे सगळं घेऊन आलोय. संपलं. अच्छा, बाबांनी सांगितलं का? त्यांना ना सॉरी सांगा हा. आणि हो, थँक्यू पण सांगा, मस्त होता चहा. सांगा सांगा कोणी ते विसरू नको मी. जे काय सांगायचं ते स्वतः कर. सांगा. का मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही बसता का इथे? या, बस. मला ना थोडी काळजी वाटते हो. मला असं वाटते आपण आईला फोन केला पाहिजे आणि तिची विचारपूस केली पाहिजे की सगळे घरी ठीक आहेत ना. हे सगळं मला का सांगतेस? करायचं तर कर. नाही, तसं नाही, पण तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोललात ना, तर त्यांना बरं वाटेल. ते काय आहे ना, ह्या सगळ्या प्रतापराव प्रकरणाचा आपल्याला जेवढा त्रास झाला ना,
त्याच्यापेक्षा जास्त त्रास आईला, तुला, दीला, बाबाला त्यांना झालाय. आणि काल एवढ्या घाई गडबडीत सगळं झालं ना, त्यांच्याशी धड बोलताही आलं नाही. बस इथे माझ्या फॅमिली समोर आपल्यात ऑलवेल आहे असं दाखवतोय, म्हणून तू खरंच समजायला लागलीस का आपल्यात ऑलवेल आहे? नाही, मी सून आहे ना. हे यातनं बाहेर आहे आता. किती महिने? 7. आणि आता काय, तुझ्या आई बाबांशी बोलायचं. उद्या म्हणशील लग्नाला चला माझ्याबरोबर, भाजी आणायला चला, कपडे घ्यायला गेलोच होतो. खाऊ आहे, हे होणार नाही. ते नवरा बायकोसारखं वागावं लागेल अशी सिच्युएशनच येऊ नये, म्हणून मी प्रयत्न करतोय. आणि तुझं लाडातच झालीस. नाही, तसं नाही. तुमचा गैरसमज होतोय. मी फक्त एवढंच म्हणत होते की एकदा आईशी फोनवर तू बोल, तुझं तू बोल. जस्ट कीप मी आउट ऑफ ऑल दिस. काही लक्षात? Yeah. 7 महिन्यांची तुम्ही जी शपथ घेतली ती पूर्ण करायचीच आहे तुम्हाला, म्हणून असं वागताय ना मुद्दाम, मनाविरुद्ध, माझ्याही आणि स्वतःच्याही. अहो हे काय एवढीच भाजी घ्या ना अजून. नाही ग, ही भाजी कार्तिकीला आवडते ना, तिला खाऊ दे. पण मी तुला सांगतो ना, आज मला खायला वेळही मिळणार नाहीये. कार्तिकी चल ना यार, लेट होगा तुझे भी मुझे भी, चल जल्दी. थांब ना. कार्तिकी बाळा, कुठली ऑडिशन आहे? ऑडिशन म्हणजे वॉक इन इंट्रोडक्शन. मी 8-10 ऑडिशन तर देऊनच येणार आहे. डायरेक्ट 8-10? 8-10? 8-10? हा म्हणजे मिनिमम. ऍक्च्युली पॉप्स, काल तुम्ही बोललात ना की अमरापूरला जे काही झालं ते सगळं एका वाईट स्वप्नासारखं विसरून जा. ऍक्च्युली कालच सगळ्या कास्टिंग डिरेक्टर्सला मी प्रोफाईल आणि पिक्चर्स पाठवून ठेवले. सो आता मी हिरोईन होण्यासाठी सज्ज झाले. वा, वा, बरं वाटलं ऐकून. इतके दिवस सगळा भार मोहिनीवर होता. सो आता मी उचलायचा का तो भार? नाही म्हणजे ती मस्त बसलीये राणीसारखी आरकेच्या महालात. हे परत पहिले पाडे 55? हा, अजून खुन्नस आहे का तिच्यावर तुझी? कार्तिकी, उसने तेरी जान बचाई है, भूल गई? चिल, आय एम जस्ट किडिंग. बाय द वे, लग्न झाल्यापासून राणी सरकारांचा काही कॉल आहे की नाही, की राजा राणी विसरले आम्हा गरीबांना? बाहेर आहे. मोहिनीचाच फोन असेल बा. थांब बघतो. ए ओ, पिझ्झाच आहे. मोहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे अगदी. हॅलो हॅलो. ती थोडं पुढे गा ना. अगं तिला विचारा जेवण झालं का? स्पीकर लागली का विचार. हॅलो, तू हॅलो. विचार. आणि गं बाई खायला दिला की नाश्ता झाला का? हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो मोहिनी, अरे व्हिडिओ कॉल करू दे. काय बोलतोय? व्हिडिओ एक मिनिट. हॅलो मोहिनी, बेटा कशी आहेस तू? मी छान आहे बाबा. तुम्ही सगळे कसे आहात? आईला झोप लागली ना रात्री? हॅलो, हा बाळा. छान डाराडूर घोरत झोपली होती तुझी आई. काय गं, गप्प बस का. हो बाळा, मला छान झोप लागली, मी छान आहे. तुझा नवीन घरी ऍडजस्ट व्हायला कठीण वाटतंय का ग? नाही, फार नाही. हा, फार कसं कठीण जाईल. प्रेमाचं माणूस सोबत असल्यानंतर एवढं काही कठीण जात नाही, हो की नाही मोहिनी? खरं सांग बरं मला.
राईट मोहिनी, तू आर के सरांना आमच्यातर्फे थँक्स म्हणलीस ना? नाही म्हणजे आम्ही म्हणलं तर उगीच फॉर्मल होतं आणि मग त्यांना आवडत नाही ना ते. हो ना, सारखं म्हणत असतात मी काय परकाय का हा? नाही नाही, खरं आहे. म्हणजे इतके मोठे आहेत ते, पण आपल्याला अगदी घरच्यांसारखं मान दिलं ना. इथे माझ्या फॅमिलीसमोर आपल्यात ऑलवेल आहे असं दाखवतोय, म्हणून तू खरंच समजायला लागलीस का आपल्यात ऑलवेल आहे? आणि आता काय, तुझ्या आईबाबांशी बोलायचं? हे होणार नाही. नवरा बायकोसारखं वागावं लागेल अशी सिच्युएशनच येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय. आणि तुझं काय कट झाला काय? हॅलो मोहिनी हॅलो. मोहिनी ए बाळा, मोहिनी ऐकतेस ना? काय झालं? तुझी गप्प का बसलीस अचानक? सगळं ठीक आहे ना? हो हो आई, सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. हे मोहिनी, तुझी सासू कशी आहे ग? नहीं मतलब उस दिन उसके तेवर सबने देखे थे. जरा सांभाळून राहा तिच्यापासून, एक नंबरची डेंजरस बाई ती. मोहिनी, तू मला सेपरेट माझ्या फोनवर कॉल कर. बरोबर, एक मिनिट. तू तिला नंतर कर. मला एक सांग, हा बाबा. आज तुम्ही घरी आहात का? नाही म्हणजे मी आणि आई घरी येणार आहोत 5 परतवणीचं आमंत्रण द्यायला. हो, आम्ही असू घरी. म्हणजे यांचं अजून कुठलं शूट सुरू नाहीये. ते मागचा आठवडा खूप दगदग झाली ना. आम्ही असू घरी. तरी मी त्यांना एकदा विचारते. तुम्ही या. ठीक आहे ठीक आहे, मग आल्यावर आपली भेट होईलच. हा बाबा हा बोल. ऐका, सगळे काळजी घ्या. हो बाळा, हो हो हो, नक्की. आणि कधी फोन करा, संकोच करू नका. आतू, आईला आठवणीने औषधं दे. हा हो बाई, तुझ्या बुड्डीला वेळेवर औषधं देते मी. हा काय गं? चालेल, भेटूच आपण. बाय बाळा, बाय बाय. बाय. हे गोड बोलत होती, यांना विचारून सांगते. यांचे शूट नसेलच, असतील हे घरी. हे किती भारी वाटलं यार. पण पिंक्या, एका रात्रीत मुलगी मोठी झाली. यार अहो मॅडम, तुम्ही कशाला आणलं? आम्हाला सांगितलं तर आणलं असतं आम्ही. नाही ठीक आहे, मी आणलं, काही हरकत नाही. घेत. ते 2 सफरचंद चांगले आहेत. हा, ते ठेवून द्या. होय. गुड मॉर्निंग सुनबाई. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. अरे बस बस बस, उभी नको राहू. बस. सावकाश सावकाश. बरं, राघवने तुला चहा दिला का? हो, दिला ना. मला ना त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. चहा बरा नव्हता का झाला? अगं नाही, मी काय खूप वर्षांनी चहा केला ना. मी हवं तर परत बनवतो. हा नाही बाबा, छान झाला होता चहा, मला खूप आवडला. मला सांगायचं होतं की तुम्ही उगाच त्रास करून घेत जाऊ नका. उद्यापासून ना सकाळचा चहा मीच बनवत जाईन. हवं तर ना आपण एकत्र बसून चहा पिऊ. म्हणजे माझा चहा बरा झाला नव्हता तर. नाही, मला खरंच आवडला. एक सांगू का बाबा? बोल ना, बोल. मला ना ते असं बेड टीची वगैरे सवय नाहीये ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पाणी दे. हा. आई, एवढ्या गोळ्या कशासाठी? मला आवडतं म्हणून. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यात ह्या. काय मोहिनी, माझ्या डॉक्टरांना असे काय प्रॉब्लेम दिसले जे मला कधीच दिसले नाही. आई, उद्यापासून बाबांना मी गोळ्या दिल्या तर चालते? नाही, मी ना आत्ताच बाबांना म्हणाले की सकाळचा चहा मी त्यांना देत जाईन, तर त्यासोबत गोळ्याही देईन. तुमच्यासाठी मी सकाळचा चहा बनवेन. चालेल ना तुम्हाला? अगं आत्ताच घरी आलीस ना, एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नको घेऊस. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त विचारलं. ओके, चहा दे तू त्यांना, पण गोळ्या मीच दे.
कारण मला ह्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाही. आणि गोळ्या जर दिल्या नाही तर ते इम्बॅलन्स वागतात. तू बघितलंयस ना? चला साहेब. हे, जनार्दन हात लावू नको. साहेब, चला. जनार्दन म्हणजे हात लावू नको. जनार्दन मला सोड. काय हो की नाही? हो. अहो अहो तुमचा डबा. आणि कार्तिकी हे बघ, पोळी भाजीचा डबा भरलेला आहे, तोच खायचा. बाहेर वायफळ खाऊ नको आणि पैसे अजिबात खर्च करायचे नाही, कळलं? अगदी करेक्ट बोलते ती आणि आवडती भाजी आहे तुझी. आई मला एक प्रश्न होता. आपण हे असं सणवार वगैरे करतो, रिच्युअल्स करतो, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं, पण हे फाय परतावणी काय आहे? फाय नाही ग बाई, पाच परतावणी म्हणतात त्याला. हा, पाच परतावणी. खरं तर हा प्रकार ना कोकणातला आहे. म्हणजे लग्नानंतर 5व्या दिवशी नवरा आपल्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी येतो. हं. तिथे मानपान करतात, त्याला छान जेव खाऊ घालतात. हं. त्याला 5 परतावणी म्हणतात. ते आलं माझ्या लक्षात. नाही पण ते का करतो आपण? त्याच्या मागे लॉजिक काय? म्हणजे कसं आहे बेटा, पूर्वीच्या काळी माहेरी येणं असं सोपं नसायचं ना, त्यामुळे ट्रेन्स बसेसची बुकिंग वगैरे. मिळायची नाहीत एक्झॅक्टली. आणि मुलगी सतत उठून माहेरी येऊ शकायची नाही. हो ना, नवऱ्याची बायकोच्या माहेरच्यांशी चांगली ओळख व्हावी, दोन्ही कुटुंब एकत्र यावी म्हणून किमान 5 वेळा तरी सासर माहेर असं करायला लागायचं. त्यालाच 5 परतावणी म्हणतात. कळलं का आता? ओ 1 2 3 4 5 आरके आणि मोहिनी पण असं 5 वेळा येणार का नाही आपल्याकडे? गं, आता 5 वेळा वगैरे नाही, आता सगळं शॉर्ट अँड स्वीट झालंय. हं. अगदी 5 वेळा वगैरे नाही जमणार, एकदा आले तरी शास्त्र म्हणून पुरेसं आहे. अच्छा. आणि हे मानपान काय? खूप प्रश्न आहेत कळला. मानपान म्हणजे काही नाही बेटा, एक गिफ्ट द्यायची चांगली आणि त्या माणसाला स्पेशल वाटवायचं इतकंच. आपण आरकेला गिफ्ट देणार. हा. अरे तो सुपरस्टार आहे, त्याला काय गिफ्ट देणार आपण? त्याच्याकडे सगळं आहे. बघू आधी आमंत्रण तर देऊया, पुढचं पुढे बघू. हा, निघा आता. हा, आमंत्रण तर द्यायला तुम्ही जाणार आता. तुम्हाला तर माहितीये मी तर तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये. मी पण येणार आहे तिकडे आरकेच्या घरी, मोहिनी आणि आरकेला इन्व्हिटेशन द्यायला. तर तुम्हाला मला इथे असं ठेवून जाता येणार नाहीये. अगं जा ग बाई, पण आता आधी कामावर तरी जाऊया, उशीर होतोय. चला बरं. काय करतो? ऑडिशन पण चांगली दे, कारण ते खायला वेळा. रिक्षा बघ तोपर्यंत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल मी पळतो. ओके. अहो अहो ऐका ना, कुठे बाहेर निघालात का तुम्ही? नाही, हे कॉस्ट्युम घालून स्विमिंगला चाललोय. तुम्ही शूटला चाललाय की मीटिंगला चाललाय? काम आहे. काम आहे. मग असं बाहेर जाताना टिफिन नाही का घेऊन जात तुम्ही? फक्त शूटला असताना नेतो टिफिन, बाकी वेळेला नाही नेत. बरं तुम्ही काही खाल्लं की नाही खाल्लंय? नाही खाल्लंय का? नाही, माझी आई नेहमी सांगते की असं रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये. आणि जरी भूक नसेल ना तरी घरातलं थोडं खाणं आपल्यासोबत ठेवावं. आपल्यासाठी नाही, कधीतरी दुसऱ्यांसाठी कामी येतच. तुम्हाला माहितीये, म्हणून मी ना शूटला येताना 2-3 डबे एक्स्ट्रा घेऊन यायचे. अरे वा राघव, आता टिफिन बरोबर वॉटर बॉटल, स्कूल बॅग सुद्धा असेल हो ना? आणि ते रुमाल लावतात ना पिनीनी, तसंही. तोच विचार दिसतोय. काय ग, देणार आहेस पिन आणि रुमाल? मला ना तुम्हा दोघांना एक विचारायचं होतं. तुम्ही घरी कधी असाल? काही आहे? ते माझे आई बाबा ना 5 परतावणीचं आमंत्रण द्यायला येणार होते म्हणून. कसलं काय 5 काय? ते लग्नानंतर जावयाला घरी बोलवतात ना, त्याचं इन्व्हिटेशन. हो, पण ते इकडे येणार आहेत हे कधी ठरलं? नाही, ठरलं नाही अजून. तेच म्हणजे मी विचारत होते की तुम्ही असाल तर तसं मी त्यांना कळवेन आणि मग येतील नाहीये असं मी. डिरेक्ट. लेट होईल, काम आहे. मलाही आता मीटिंग आहे, मला निघायचंय. बरं तुम्ही थांबा, मी लगेच काहीतरी खायला बनवते. आणि तुम्ही थांबा, मी बनवते खायला, खाऊन जा. नको, मला उशीर होतोय. Cheer. ऐका ना, मी काही बनवत बसत नाही. मी फ्रुट्स देते तुम्हाला. हा, 2 मिनिटं थांबा, मी आलेच.
हळू 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 हळू. हे घ्या, तुम्ही ना केळी घेऊन जा. कसं न्याल? हातातून खात नाही, चांगलं नाही वाटणार सुपरस्टार केळी खात. मी पिशवीत घालून नाही. मग मी ना एक काम करते, चिरते फ्रुट्स तुम्हाला टिफिन मध्ये भरून देते. हा, आणि मग ते चमच्याने खा. मी आलेच, 2 मिनिटं थांबा, मी लगेच घेऊन येते. हा, हॅलो मोहिनी ए ऐक मोहिनी. राघव 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 राघव, हे बघ, हे असं प्रेमानं विचारणारी व्यक्ती ना नशिबानं भेटते आपल्याला. तेव्हा तिचं ऐक जरा रे. हा? ठीक आहे. थँक्यू बस बस बस, येईलच लगेच. सुनबाई, घे बाबा, त्याला उशीर होतोय. हो, आलेच आलेच. तोपर्यंत मी तुला पेशन्सचा गेम शिकवतो.